माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, या 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 प्रश्नाला धरून आणि जो स्कोपमध्ये आहे, मला असं वाटतं की या मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या शाळा प्रायव्हेट ट्रस्टला दिल्यात ना, RTA नियमाप्रमाणे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात त्या शिक्षकांची TET टेस्ट होणे गरजेचं आहे. मुंबई शहरातील अशा किती शाळांची TET टेस्ट झाली आहे आणि त्या शिक्षकांना TET टेस्ट नसेल तर काढलं गेलं आहे आणि मग याबाबतचा पुढे अभिप्राय महानगरपालिकेने ट्रस्टकडनं घेतला आहे. दुसरा विषय असा आहे की अतिशय महत्त्वाचा आहे की आपण शाळांवरती बोलतोय. इकडे शाळा ॲडॉप्ट देण्यासाठी मुंबई शहरामध्ये आपण या सगळ्या प्रस्ताव आणताय, पण अनुदानित शाळा ज्या मुंबई शहरामध्ये आहेत ना, त्याच्या 50 फाईल आज अतिरिक्त आयुक्ताकडे आहेत. एक अतिरिक्त आयुक्त सहानी नावाचे अतिरिक्त आयुक्त आहेत. 3 महिने ती फाईल त्यांच्या टेबलावर आहे. आता त्यांची बदली झाली. 3 महिने त्यांच्या टेबलावर फाईल आहेत. सतत सातत्याने कोणी केली माहित नाही, कशासाठी केली माहित नाही, पण त्यांची बदली झाली. आता आणखी किती महिने त्या फाईल ठेवणार आहात? सगळ्या मराठी माध्यमाच्या, हिंदी माध्यमाच्या यावरती निर्णय आपण निर्देश द्यावरून की ह्या फाईल लगेच तात्काळ क्लिअर करा. अनुदानित शाळेच्या फाईल आहेत. अध्यक्ष महोदय, माहिती घेऊन सांगितलं जाईल. स्कोप बाहेरचा प्रश्न आहे आणि पहिला जो त्यांचा प्रश्न आहे तो शिक्षण खात्याला त्याचा सर्वे करून त्याची माहिती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.